एक पर्याय आहे तो म्हणजे YouTube. आता या YouTubeवर असे 50 पेपर आपण घेणार आहोत. कशाचे? तर मॅथमॅटिक्सचे. आज आपण त्याच्यावर स्टार्टिंग म्हणून 3 पेपर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवत आहोत. आणि एक याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की 50 पेपर कोणत्याही मुलाला मिळणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने माझ्याकडे क्लास जरी लावला नसेल तरी सुद्धा त्याला हे पेपर आणि पुस्तक मिळणार आहे. पेपर्स मिळणार आहे आणि सोबत पुस्तक मिळणार आहे. परंतु त्याची कॉस्ट तुम्हाला मॅथमॅटिक्सची 500 रुपये द्यावं लागेल. 50 पेपर आणि पुस्तक. 50 पेपर कमी जास्त म्हटलं तर एक पेपर 10 रुपयाचा होते, तसे तेच 500 रुपये होतात. परंतु याचे फक्त प्रिंटिंगची कॉस्ट घेत आहोत आणि त्या पुस्तकामध्ये टाकून तुम्हाला त्या ठिकाणी टाकणार, नाहीतरी कुरिअर तुम्हाला करावंच लागतं. पुस्तक आणि हे पेपर जर तुम्ही घेण्यास इच्छुक असाल तर निश्चितच माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. 7709119501. पुस्तक पण मिळेल आणि क्वेश्चन पेपर पण मिळेल. आता बघा, पुस्तकाची सुद्धा प्रिंटिंग झालेली आहे आणि याची सुद्धा प्रिंटिंग सुरूच आहे. 3 पेपर ज्या पद्धतीने असेल तसेच 50 पेपर असेल. ओके, चला आपण स्टार्ट करणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगतो की सर्वांनी लाईक करून घ्या, कारण की क्लास हा लाईकवर जास्त डिपेंड करतो. बॅच स्टार्ट झालेली आहे. बॅच स्टार्ट फ्रॉम 10 सप्टेंबर पासून ती स्टार्ट झालेली आहे. या बॅच मधला एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्या ग्रुपवर मुलांना ऍक्टिव्ह ठेवण्यात येतं. आता तुमच्यामध्ये आणि क्लासच्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक पडतो ते सांगतोय. जर तुम्ही माझ्या क्लासला जॉईन असला तर तुम्हाला ह्या पेपरची ऑनलाईनची लिंक मिळते. ऑनलाईनच्या लिंकचा पासवर्ड मिळतो. सोबतच तुम्हाला PDF सुद्धा मिळते. म्हणजे तुम्ही PDF ची प्रिंट जरी काढली तरी सुद्धा तुम्ही ऑफलाईन ती सोडवू शकता. आन्सर शीट सुद्धा तुम्हाला याच्यावर मिळतं. गोल करण्यासाठी ब्लँक आन्सर शीट सुद्धा तुम्हाला मिळते. म्हणजे एवढी सारी फॅसिलिटीज तुम्हाला आहे. जे विद्यार्थी क्लासला जॉईन झाले त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पाठवलेलं आहे. आणि आता जे विद्यार्थी राहिले त्यांना पेपर सेट जेवढे झालेले असेल प्रिंटिंग तेवढे पेपर सेट सुद्धा टाकण्यात येणार आहे. जर तुम्ही माझ्या क्लासला नसाल तर आजच पुस्तक बुक करा, आजच पेपर सेट बुक करा. त्या शिपिंग चार्जेस सहित तुम्हाला 500 रुपये पेमेंट करावं लागेल. आता करतो पेपर स्टार्ट. या प्रत्येक पेपरमध्ये 30 प्रश्न असेल आणि 30 प्रश्न संभाव्य पेपर सारखे असेल. ठीक आहे, आणि ते तुम्हाला आले पाहिजे. स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं की बाबा खरंच आपल्याला येतं का. जर जो कोणता तुम्हाला प्रश्न आला नाही तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, तो लिहून घ्यायचा, त्याच्यावर डाऊट सेशन मी घेणार. यस, चला पहिला प्रश्न. जर तुम्ही इच्छुक असाल तर 3100 रुपये पेमेंट तुम्हाला करावं लागेल. 3078 पडते. आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला मी बाकीची प्रोसिजर सांगतो. हा नंबर तुम्ही लिहू शकता, कारण की हा नंबर तुम्हाला बुक्ससाठी आणि सोबतच आपल्या क्लाससाठी सुद्धा एकच नंबर आहे. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर आहे. तुम्हाला हा पेपर असा झाल्यासारखा वाटेल, परंतु तुमच्याकडे असणारा पेपर जो पेपर झालेला आहे आणि हा पेपर याच्यामध्ये फरक आहे. कारण हा संभाव्य पेपर आहे. हा प्रश्न कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. जर असला तर तो माझ्याकडून लीक झालाय असं समजून जायचं. खऱ्या अर्थानं 82 पेपर आहे हे, परंतु 50च पेपर मी फक्त त्यातले देत आहोत बाहेरच्या मुलांना. नाहीतर ते खूप मोठं असं पॅकेज होतं. 16/19, 27/30, 19/23, 15/17, 20/23 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती. आता एक गोष्ट लक्षात घ्या. चढत्या क्रमाने म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या डोंगरावर चढतो तर पहिली पायरी पार करावी लागते. म्हणजे चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या सर्वात लहान असते. हे सर्वात आधी लक्षात घ्यायचं. कुठलीही रेंज चढत्या क्रमाने जर लावली तर पहिली संख्या ही काय असते तर लहान असते. म्हणून लहान पूर्णांक तुम्हाला शोधायचा आहे. मग यासाठी काही मुलं काय करतात, 19चा पाढा म्हणतात, काही जण 27चा पाढा म्हणतात, काही जण काही करतात. ओके, यासाठी आपण काय करायचं, एकतर ऑप्शन वरून सुद्धा जाता येते किंवा मग या ठिकाणी जाता येते. तुम्ही कसं करायचं, कारण हा पहिला पेपर आहे. मी संपूर्ण तुम्हाला समजून सांगत आहोत. युट्यूबवर मी असे 5-10 पेपर घेणार. बाकीचे सर्व पेपरचे एक्सप्लेनेशन मी माझ्या ऍप्स मध्ये देणार. ऍपच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की ऍप्स मध्ये 80 गणिताचे पेपर येणार आहे. लिहून घ्यायचं 80.
50 पेपर हे बाहेरच्या मुलांसाठी कुरिअर होणार आहे, मात्र तुमच्यासाठी 80 पेपर येणार आहे. आज तुम्हाला 2 पेपर आले, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आज संध्याकाळपर्यंतच येणार आहे. कुठे? ऍप्सवर, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर. ठीक आहे, चला तुमचं आन्सर काय आलं ते बघूया. यस, ओके. 1 मिनिट, आवाज दुहेरी येतोय, आवाज बरोबर नाही येत आहे. आवाज वगैरे बरोबर नसला तर तुम्ही कमेंट्स करायची आहे, मेसेज पाठवा. वेट अ मिनिट, वेट अ मिनिट, वेट 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 आणि सगळ्यांना शेअर करा हा क्लास, कारण की आता सर्वात महत्वाचं आहे की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगणे. ओके, आता आवाज क्लिअर झालेला असेल. चला बघा, तुम्हाला सांगतो किती प्रश्न आहे. हे बघा, एवढे प्रश्न आहे की नाही. सगळे प्रश्न मी तुम्हाला दाखवून दिले 30 पर्यंत. याच्यामध्ये ग्राफ आहे वगैरे वगैरे सगळंच आहे, याच्यामध्ये सगळे डायग्राम आहे, सगळंच आहे. अशा प्रकारचे, या प्रकारचे तुम्हाला 10 पेपर, दुसऱ्या प्रकारचे 10 पेपर, तिसऱ्या प्रकारचे 10 पेपर, असे करून तुम्हाला 80 पेपर येतात. मात्र त्याच्यातले 50 पेपर निवडक मी तुमच्या घरापर्यंत पाठवणार आहोत. आता याचं आन्सर कसं द्यायचं, आपण आजचा क्लास हा स्लो मध्ये घेऊया. समजलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला माझी स्पीड माहित आहे की नाही. काय करायचं की याचं सोल्युशन, वेट अ मिनिट, अरे यार 1 मिनिट, तेव्हापर्यंत तुम्ही हे करू शकता. आता बघा कसं असते, तुम्हाला सांगतो. आता कसं असते की काही मुलं काय करतात, याचा भाग देतात, 16/19 म्हणतात. हां, 16/19 म्हटल्यानंतर त्याचा काहीतरी पॉईंटमध्ये काढतात. ज्या विद्यार्थ्यांचा पाळापाठ असेल 19चा तंतोतंत त्यांना पॉईंटमध्ये काढलं तरी चालते. ज्या विद्यार्थ्यांचा 23चा पाढा माहीत असेल त्याने भागाकाराच्या पद्धतीने काढलं तरी चालते. पण ज्याच्या पाड्याचं काही नावच नाही त्यांना मी सांगतो तसं करायचं. ओके, त्यांनी काय सांगितलं, मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला ते करावं लागणार आहे. ठीक आहे, वेट अ मिनिट, लिहिण्याचा बोर्ड चालू करायचा होता. ओके, ठीक आहे. बघा आता काय करायला लागेल आपल्याला. आता या ठिकाणी हे 2 टार्गेट करायचे आणि त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 16/19 आणि 27/30 क्रॉस मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं. याचा असा गुणाकार करायचा. आता बघा, 16 किती होते, 48, म्हणजे 48 आणि 0 480 झाले. आणि याचा सुद्धा असा उलटा गुणाकार करायचा. नाही गुणाकार एकदम स्पष्ट आला तर बाजूला करून घ्यायचा. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 19/27 नाही आला तर तो काय करणार, 27 × 19 करणार. 19 जर नाही आला तर सांगतोय डायरेक्टली 9 7 63 6 9 2 18 18 6 24 24. आता इथं 27 1 27 3 7 4 11, इथं काय ते 513. निश्चितच याचा गुणाकार तसंही आपल्याला 513 दिसून येतं की जास्त आहे. आता मला सांगा आपल्याला कोणता पाहिजे, 16/19 पाहिजे की 27/30 कडे तुम्ही जाणार आहात. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार केल्यानंतर आपल्याला इथे 480 आले, या ठिकाणी 513 आले. आपल्याला तर चढत्या क्रमाने या संख्या लावून पहिली संख्या शोधायची, म्हणजे लहान संख्या शोधायची आहे. म्हणजेच याचा सहसंबंध आपल्यासोबत निघून गेला, कारण ही मोठी संख्या आहे. आता याच्यातला हा 27/30 आपल्या काही कामाचाच नाही. आता 16/19 ला घेऊन त्याची फायटिंग याच्यासोबत करायची, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होते बघा, या ठिकाणी बघा. आता हे झालं. आता 16/19 16/19 आणि 19/23 आहे की नाही. आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 19चा वर्ग तुम्हाला माहित आहे, 19चा वर्ग 361 होते ना सर. ओके, आता याचा याचा गुणाकार तुम्ही करू शकता. 23चा गुणाकार न करता आपल्याला चान्स आहे 16चा गुणाकार 23 सोबत करू शकतो आपण. 16 किती होते, 48 होते, 4 आले हातचे. 16 2 32, 16 48 4, 16 32 आणि 4 36 होतात. सो या ठिकाणी 36 आले. कोणता मोठा आहे बरं, हा मोठा आहे. हा घेणार का आपण, घेणारच नाही. आता आपण बरोबर की नाही, हा आपण घेणारच नाही, कारण की हा 16/19 ज्या या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये लहान होता. आता तर हा याच्यामध्ये मोठा आला, म्हणून 368 मोठे आहे, म्हणून याला आपण कट करून टाकायचं. 368 मोठे आहे, याचा संबंध आपला संपला, याचा सुद्धा संपला. आता 19/23 हा लहान आलेला आहे. आता त्याला काय करायचं, ह्या 19/23 ला
हे 2 तर नष्टच झाले. याच्यासोबत कंपॅरिझन करायचं आणि फास्ट करायचं. ते 19/23 आणि 15/17 तुम्हाला आडवा गुणाकार करता येतो ना मित्रा. 15 त्रिक काय होते 45 होते. हातचे आले 4 आणि जो हातचा असतो तो बाजूला लिहून न घेता माइंड मध्ये ठेवायचा. 2 महिन्यामध्येच परीक्षा आहे. 1.5 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर झाला पाहिजे आणि मी तो करून दाखवणार आहो माझ्या क्लासचा. कारण माझ्या क्लासमध्ये मी दुपारच्या सेशनमध्ये व्हिडिओ शूट करून टाकत आहो. देन हे जे पेपरची सिरीज आहे यूट्यूबवर सुरुवातीला यावंच लागते मला, कारण मी वन मॅन शो आहे. जर माझ्याकडे 3-4 टीचर जर असते तर मी एक टीचर अख्खा दिवसभर लावून दिला असता यूट्यूबवर. पण मला 5-6 दिवस तरी यूट्यूबवर राहावं लागेल सुरुवातीला ॲडमिशनसाठी, माझ्या क्लासची पब्लिसिटी करण्यासाठी आणि माझ्याकडे विद्यार्थी येण्यासाठी. ओके. देन कारण की बऱ्याच जणांना माझं नाव नाही ना माहीत. तुम्हाला माहीत झालं म्हणून तुम्ही आले. बाकीच्यांना माहीत नाही. त्यांना जर माहीत झालं की हे सर चांगले शिकवतात तर ते पण माझ्याकडे येणार. सो त्यासाठी. पण तुमचा क्लास बंद नाही मित्रा. तुमच्या क्लासवर कंटिन्यू मी रात्र 1:30 वाजेपर्यंत काल आणि परवा दिवशी सुद्धा 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह होतो. पर्यावरणाचे जे काही परिसर अभ्यासाचे जे काही मी पॉईंट्स सांगितले ते सर्व पॉईंट्स मी घेणारच आहोत त्या ठिकाणी लाईव्हला. ठीक आहे. सो मी जे सांगाल तेच करायचं. इकडून तिकडून आलेल्या PDF वाचायच्याच नाही म्हटलं मी. एखाद्या सरांची मानसशास्त्राची PDF आली बिलकुल फेकून द्यायची तिकडे. मी शिकवतो मानसशास्त्र. बिकॉज ते PDF वाचायला आपल्याला वेळ नाही ना. स्वतःच्या नोट्स काढायच्याच नाही कधीच आता. नाही तर स्वतःच्या खूप हुशार की महाराज स्वतःच्या नोट्स काढत बसलाय. ते पण काम नाही करायचं. मी सांगतो ते करायचं. याचा गुणाकार तुमचा झाला असेल. 15 3 45 4 आले. 15 2 30 आणि 4 34 होतात. या ठिकाणी 345 झाले. आता याचा गुणाकार तुम्ही करू शकता. याचा गुणाकार 7 9 63 6 7 1 7 7 6 13 म्हणजे 19 हे येतात 133. नंतर 19 1 19 म्हणजे या ठिकाणी 3 9 3 12 हात चावला 1 म्हणजे 323 येतात या ठिकाणी. 19/17 सॉरी 19 गुणिले 17 म्हणजे येतात 323 आणि या इकडे आलेल्या 345. काय कमेंट आलं तुमचं? ओके. सो या ठिकाणी जर बघितलं तर 323 आहे आणि या ठिकाणी आहे 345. कोणता लहान आहे बरं आता? हा लहान आहे 323. हा मोठा आहे. याला कट करून टाक. देन लास्ट मध्ये आता 323 लहान आहे. हा मोठा झाला. दिसायला लहान दिसतो पण आहे मोठा. लक्षा. काही मुलं काय करतात जो दिसायला मोठा आहे तो मोठा आणि जो दिसायला लहान आहे तो लहान. असं करायचं नाही. क्लास आजचा पहिला दिवस आहे म्हणून स्लो घेतो. नाही तर तुम्हाला माझी स्पीड माहित आहे. ओके. सो आता या ठिकाणी काय येणार आहे 19/23. आता 19/23 झाल्यानंतर 19/23 झाल्यानंतर आता याचं कनेक्शन 20/23 ला लावायचं. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या स्टेपवर किंवा असं जर काही आलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता ट्रिक्सच्या पद्धतीने शेवटी तरी तुम्ही ट्रिक्स वापरू शकता. कुठेही ट्रिक्स वापरायची नाही. ट्रिक्स कुठे लागते ते सांगतो तुम्हाला. फक्त छेदाधिक अपूर्णांकामध्ये ट्रिक्स लागते. अंशाधिक अपूर्णांकामध्ये ट्रिक्स लागते. जर अंश जर सगळे सारखे असेल किंवा छेद जर सारखे असेल तरच ट्रिक्स लागते. अदरवाईज लागत नाही. इथं छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे सारखा. छेदाधिक म्हटल्यापेक्षा सारखा आहे. ओके. जर छेद सारखा असेल तर जो अंश लहान असतो तोच लहान असतो. जो अंश मोठा असतो तोच मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी 19/23च लहान आहे. तसे आपल्याला चढत्या क्रमाने लावल्यानंतर सर्वात पहिली संख्या 19/23 सापडणार आहे. काहींना असं वाटेल की 15/17 आहे तो मारूनच देणार पहिली संख्या. तसं नाही आहे. ठीक आहे. आणि तसा गुणाकार जर केला तर काय दिसून येते 23 दोन्ही काय होतं तर 46. इथं 460 आले. आणि याचा गुणाकार जर केला तर निश्चितच काय येतं ते बघा. 19 गुणिले 23 19 3 57 आले 5. 19 दोन्ही 38 38 न 5 काय होते 42. बघा 427 लहान आले आणि हे 460 मोठे आले म्हणजे ते 19/23 आले. मी तुम्हाला अगदी स्लो मोशन मध्ये सांगितलंय. मात्र तुम्ही हे स्पीड घ्यायची का नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. तुम्हाला स्वतः प्रत्यक्षरित्या तो प्रश्न परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. या दृष्टिकोनातून स्टडी करायचा. येस. सो आन्सर काय आलेला आहे 19/23. 4 नंबरचे आन्सर आहे. म्हणून आपण आन्सर मारणार आहोत 19/23. येस. याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईनचा पेपर मिळेल.
ज्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक घेतलेलं असेल, ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक आणि पेपर सेट याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही काही 10 पेपर सेट टाकणार आहोत, 2दा कुरिअर येणार, 500 रुपयामध्ये सुद्धा 2दा कुरिअर येणार, कारण की एकदा कुरिअर करण्याचा खर्चच 90+ रुपीज येतं, 2दा कुरिअर करावं लागतं. सो 2दा कुरिअर करण्याचा खर्चच तेवढा आहे, म्हणून याची फीस ठेवण्यात आलेली आहे 500 रुपये. याच्यामध्ये सर्व 1650 म्हणजे 1650 म्हटल्यापेक्षा इथं लिहिलेलं आहे की 1500+ प्रश्न, फक्त 1500+ प्रश्न आहे या ठिकाणी. याचावाला सोल्युशन तुम्हाला माझ्या यूट्यूबवर मिळेल, नाहीतर तुम्हाला ॲप्सवर मिळेल. या ठिकाणी सोल्युशन दिलेलं नाही आहे, आधीच सांगतो. नाहीतर मग म्हणाल की बाबा ऑर्डर केल्यानंतर इथं काय सोल्युशन नाही दिसू राहिलं, पण इथं प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही माझ्या क्लास केल्यानंतर तुम्ही समजावून घेऊ शकता. किंवा दुसरा पर्याय, जर तुमचा क्लास इतर ठिकाणी असेल, काय म्हटलं मी, जर तुमचा क्लास इतर ठिकाणी असेल तर हे पुस्तक त्या सरांकडे नेऊन द्यायचं आणि याच्यातला हर एक प्रश्न समजावून त्यांच्याकडून घ्यायचा. पण हे प्रश्न त्यांना यूट्यूबवर टाकण्याची अनुमती द्यायची नाही, कारण हे सर्व प्रश्न मी 1.5 वर्षात तयार केलेले आहे, स्वतःचे आहे. म्हणून हे कॉपीराईटसाठी मॅटरचा पडू शकतं, मधातला व्यक्ती दोषी ठरू शकतो. सो हे प्रश्न दुसऱ्याला द्यायचे नाही. वाटल्यास तुम्हाला शिकवण्यासाठी ते सर यूज करू शकता. संबंधित एखाद्या सरांना माझा नंबर जर मिळाला तर देऊ शकता, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून मी परमिशन देऊ शकतो की बाबा तुम्ही हे वापरू शकता, ऑनलाईनला नाही ऑफलाईन क्लासला वापरू शकता. ठीक आहे. येस. दुसरी गोष्ट, असे पेपर आहे, हा पहिला पेपर झाला, असे पेपर 50 मिळणार आहे. माझ्या क्लासमध्ये मात्र 80 मिळणार आहे. माझी टेक्निकलची टीम काम करते, ते फटाफट काम करत आहे आणि ते आपण घेऊया. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. काय काय प्रश्न क्षणात येतात. क्षणात म्हटलं मी, सेकंदात नाही म्हटलं मी. क्षण आणि सेकंद याच्यामध्ये फरक आहे. सेकंद हा खूप मोठा असतो, क्षण हा एकदम छोटा असतो, नॅनो सेकंदासारखा असतो. याचा आन्सर काय येणार आहे, 3, 7, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती. हा प्रश्न बी केअरफुल वाचायचा. परीक्षा द्यायला जाताय तुम्ही 2 महिन्यानंतर, हा प्रश्न अतिशय बी केअरफुल वाचायचा आहे. वेट अ मिनिट. ओके. 3, 7, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती. इट शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड such type of questions sharply, mindly, kindly, visually. ह्या सगळे तुम्ही एकदम शार्प वाचायचं, कारण या ठिकाणी समसंख्या येऊ शकते, कारण या ठिकाणी विषम संख्या येऊ शकते आणि या ठिकाणी या अंकांमध्ये 0 येऊ शकते. जर 0 आला तर आन्सर येणार नाही. जर या ठिकाणी समसंख्या जर म्हटल्या तर ते आन्सर येणार नाही. विषम जर म्हटलं तर ते आन्सर येणार नाही. म्हणून बी केअरफुल. ना सम आहे ना विषम आहे, फक्त या ठिकाणी काय आहे 3 अंक देण्यात आलेले आहे, ते विदाऊट 0. म्हणून याचा आन्सर काय येतं ते लक्षात घ्या. इट्स व्हेरी इझी. याच्या डोक्यावर 1 टाकायचा, याच्या डोक्यावर 2 आपटायचा, याच्या डोक्यावर 3 फेकायचा, या तिघांचा गुणाकार करायचा, तो येतो 6. म्हणून 3, 7, 5 या 3 अंकांपासून 3 अंकी संख्या तयार होणार आहे, फक्त आणि फक्त 6. तुमचा आन्सर राईट असेल. येस. ओके. चला थर्ड क्वेश्चन. सर्वात लहान संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. मी तुम्हाला नेहमीच सांगितलं, मी आतापासून क्लास नाही घेत आहो, मला क्लास घ्यायला 1 वर्ष झालेलं असेल. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की संख्यांचे प्रकार तुम्हाला शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट टू नो. सगळ्यांना माहीत असले पाहिजे ते प्रकार. तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे, तुम्हाला जोड मूळ संख्या माहित पाहिजे, तुम्हाला सापेक्ष मूळ संख्या माहित पाहिजे, अर्थात त्याला समूळ संख्या असं म्हटलं जातं. रोमन संख्या माहित पाहिजे, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, समसंख्या, विषम संख्या, अपूर्णांकाच्या संख्या, सर्व तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या माहित पाहिजे, त्याच्यामध्ये चौरस संख्या अर्थात वर्ग संख्या माहित पाहिजे, घन संख्या माहित पाहिजे, पंचकोनी संख्या माहित पाहिजे, त्याचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे, पाठच पाहिजे तुम्हाला. पंचकोनी संख्या सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला असं दिसून येतं की सर्वात लहान संयुक्त संख्या, जी संख्या मूळ नाही तिला संयुक्त संख्या म्हटल्या जाते. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात तिला मूळ संख्या संयुक्त संख्या म्हटल्या जाते.
आता संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर असते. आता जर आपण 3 घेतला तर 3 ला 1 आणि 3 नेच भाग जातो. 4 घेतला तर 4 ला 1 ने जातो, 4 ने जातो, मधातल्या 2 ने जातो. म्हणजे याचे 2 फॅक्टर आहे फक्त आणि फक्त, म्हणून याला म्हटलं जाते मूळ संख्या. आणि याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, अवयव पडतात, म्हणून याला म्हटलं जाते संयुक्त संख्या. आणि त्यातही तुम्हाला सांगतो, एक ही संख्या ना मूळ असते ना संयुक्त असते. एक ही संख्या ना मूळ असते ना संयुक्त असते. कारण मूळ संख्या होण्यासाठी 2 फॅक्टर पाहिजे असते, हिचा तर एकच फॅक्टर पडतो. संयुक्त संख्या होण्यासाठी 2 पेक्षा जास्त फॅक्टर पाहिजे असते, हिचा तर एकच फॅक्टर पडतो. म्हणून ही संख्या ना संयुक्त असते ना मूळ असते. एवढे तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. 1 2 3 4 5 6 7 8 लक्षात घ्या. एक ही ना संयुक्त ना मूळ, हिला कटच करू. 2 3 5 7 ह्या काय झाल्या, ह्या ज्या मी तुम्हाला गोल करून दिल्या त्या झाल्या मूळ संख्या. याच्यातली सर्वात लहान संयुक्त संख्या, मूळ संख्येच्या व्यतिरिक्त संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या झाली 4. एवढं लक्षात घ्या. आणि सर्वात मोठी मूळ संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या 4. त्यातही बी केअरफुल राहा. संयुक्त संख्या विचारलं की विषम संयुक्त संख्या विचारलं. विषम संयुक्त संख्या जर म्हटलं तर 7, विषम संयुक्त संख्या जर म्हटलं तर 9 येत असते. 9. सर्वात लहान संयुक्त संख्या 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या जर विचारलेलं असेल तर 9 येते मित्रा. भविष्यामध्ये, म्हणजे भविष्यामध्ये म्हटल्यापेक्षा आपलं भविष्य 10 नोव्हेंबरलाच ठरणार आहे. 10 नोव्हेंबरच्या पेपरमध्ये होऊ शकते या ठिकाणी संयुक्त शब्द टाकू शकते. माझ्याकडे जर पेपर दिला असता तर गजब पेपर काढून टाकला असता. लक्षात घ्या. वेट अ मिनिट. येस, काय आन्सर येणार आहे तर या ठिकाणी हे 4. आणि सर्वात मोठी मूळ संख्या कोणती, काय मॅटर होत आहे मला काही कळून नाही राहिलं. हॅलो, 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 वर्षम वगैरे. हॅलो. यस, सिस्टीमचा थोडा प्रॉब्लेम आहे. दिवसभरासाठी ते काम करत आहे म्हणून ते जरा मागे पुढे होत आहे. वर्ष तू इथं बस बाबू. वर्षमा इथं बस बरं. तो बंद होत आहे. बंद झालं की त्याला फक्त काय करायचं, डिॲक्टिवेटचं ॲक्टिवेट करायचं, नाही तर मग ते माहीत नाही पडणार. वेट. ठीक आहे, चालेल. ओके, चालेल चालेल चालेल. होणार ते, चालेल. होणार चालेल. येस. आता बघा या ठिकाणी तर आन्सर काय आलेला आहे तर पहिली संयुक्त संख्या 4, म्हणजेच पहिली संयुक्त संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आणि सर्वात मोठी मूळ संख्या 2 अंकी. हा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या येते 97. या दोहोंची बेरीज येते 101. बी केअरफुल राहा. 101. काही मुलांनी 106 पण आन्सर मारलं असेल, कारण की त्यांच्याजवळ जो पेपर आहे त्याचा आन्सर 106 आहे. तसं नाही. या ठिकाणी काय आहे तर हा संभाव्य पेपर आहे. हा संभाव्य पेपर म्हणजे मी जो प्रश्न सांगेल त्यातलाच प्रश्न उतरणार आहे. 10 नोव्हेंबरला ते सत्य होईल. कोणी असं डायरेक्टली लाईव्ह सांगत नाही, पण मी लाईव्ह सांगतो. जर पेपर आधीच्या पेपर सारखा आला ॲक्युरेट तर आपला स्कोर 90+ जाणार. 90+ म्हटलं मी. 90+ म्हणजे 30 पैकी 90%, म्हणजे 27-28 मार्क. ओके. यस. चला, सगळ्यांनी हे द्यायचं. मी कमेंट्स पण बघत आहोत तुमच्याले. नंदन ये. बाकीच्यांनी कुठल्याही प्रकारची कुठलीही कमेंट्स करू नये. हां, चॅटिंग करू नये. ज्या विद्यार्थ्यांना इतर कोणाशी जर कॉन्टॅक्ट करण्याचा साधला या ठिकाणावरून, तू कसा आहे, तुझा कसा अभ्यास सुरू आहे, ह्या त्या गोष्टी आताच सांगतो, नंतर सांगणार नाही, त्याला ब्लॉक केल्या जाणार आहे. ठीक आहे. चला, आणि फायदाच आहे तुमचाला. 106. देन 4था क्वेश्चन. आता हा प्रश्न आहे, खतरनाक प्रश्न आहे, परंतु याच्यासारखा संभाव्य आणखी वेगळा प्रश्न येऊ शकतो. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे आणि तुम्हाला माहितच आहे, बाकीच्या सगळ्या मुलांसाठी सांगतो. जर इथं सर्वचे सर्व जे परिमाण आहे ते मोठे देण्यात आलेले आहे,
मिली सेंटीडेसिग्रॅम, मिली सेंटीडेसिग्रॅम, मिली सेंटी डेसी आणि ग्रॅम हे सगळेच्या सगळे लहान परिमाण आहे, लहान. पण याच्यापेक्षा मोठे परिमाण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. डेका, हेक्टो आणि किलो. जर मोठ्या परिमाणाचं गणित आलं तर त्याला लहान परिमाणामध्ये कन्वर्ट करायचं. जसं किलोग्रॅम आहे तर किलोग्रॅम नष्ट करून ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. हेक्टोग्रॅम आहे, हेक्टोग्रॅम नष्ट करून ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. डेकाग्रॅम असेल, डेकाग्रॅम नष्ट करून ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. आणि हेक्टोग्रॅम असेल तर हेक्टोग्रॅम मधून ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. आता आपल्याला काय करायला लागेल, मग तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. जर डेका आला शब्द आणि त्याला डेकाग्रॅम म्हणा किंवा डेकालिटर म्हणा किंवा डेकामीटर म्हणा, मीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल ग्रॅम मध्ये, इथं ग्रॅम ग्रॅम आहे, होऊ शकते परीक्षेमध्ये लिटर मीटर येऊ शकते. तर काय करायचं, जो पॉइंट असतो ना, पॉइंट एका घराने पुढे न्यायचा, पुढे नेणे. डेका असेल तर, हेक्टो असेल तर हा जो पॉइंट आहे 2 घराने पुढे नेणे. जर किलो असेल तर हा जो पॉइंट आहे तो 3 घराने पुढे नेणे. घर म्हणजेच काय, अंक. मग हा जो किलोग्रॅम आहे हा पॉइंटर इतर आहे 0.7 आहे, हा पॉइंट 3 घराने पुढे नेणे. बरोबर की नाही, किलो असलं तर. पण या ठिकाणी तर सर एकच पॉइंट आहे, हो करू तरी काय. मित्रा, आपल्याला गोल घर बनवता येते. म्हणजेच इथं 0.7चं काय करायचं, इथे 0 बनवायचं, इथे 0 बनवायचा आणि याच्यानंतर हा नेऊन ठेवायचा. म्हणजेच 0.7 किलोग्रॅमचं झाले 700 ग्रॅम. काय झाले, 700 ग्रॅम वजा. आता 2.5 हेक्टोग्रॅम आहे मित्रा, 2.5 हेक्टोग्रॅम आहे. हेक्टोग्रॅम साठी पॉइंट 2 घरानंतर पुढे न्यायचा. 2.5 आहे, इथे 0 लावून हा पॉइंट इथे नेऊ शकतो आणि याचा होणार आहे 250 ग्रॅम. हा पॉइंट इथेच न्यायचा, कारण डेका आहे, डेकासाठी एकच घरानंतर पुढे न्यायचं. म्हणजे 125 ग्रॅम. हॅलो, क्लास चालू आहे, क्लास नंतर कॉल करा. यस, याच्या ठिकाणी काय येणार आहे 125 ग्रॅम. त्याच्यानंतर पुन्हा हेक्टो आला, हा पॉइंट इथे न्यायचा म्हणजे 725 ग्रॅम. आता आपल्याला काय करावं लागेल, हे जणू काय बॉडमासचं गणित आहे असं गृहीत धरून त्याला सेटिंग करावी लागेल. 700, 250 ग्रॅम, 125 ग्रॅम आणि 725 ग्रॅम. आता बघा इथे काय झाले, 700 वजा हा मोठा हे, इथे काय झाले 250 अधिक इथे काय झाले 125 कंस पूर्ण प्लस इथे काय झाले 725. जणू काही हे गणित त्यांना विचारायचं होतं, परंतु त्यांनी या स्वरूपामध्ये ते गणित दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने करावं लागेल. बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागते. म्हणून याच्यामध्ये काय आहे तर 250 प्लस 125 म्हणजे 375 आहे. सो 700 वजा 375 हे जे याचे आले ते अधिक 725. आता 700 मधून 375 वजा जर केले तर 325 राहतात. काय राहतात 325 अधिक 725 म्हणजे 1050 होते. 1050 ग्रॅम असे आन्सर येते. तुम्ही आन्सर बरोबर दिलेला असेल. एखाद्या विद्यार्थ्याने अगदी जर आधीच जर आन्सर दिलं आणि माझं जर आन्सर नंतर निघालं तर साहजिकच आहे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं उभा आहो. म्हणून आन्सर तुम्ही आधी दिलं तरी चालते, नंतर दिलं तरी चालते. ठीक आहे, चलो नंतरचे आज 3 पेपर एक्सप्लेन करून सांगणार आहोत. रात्रीचे 12 वाजेपर्यंत क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांना इकडे डायव्हर्ट केलेला आहे. आज क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांना 3 पेपर पाठवलेले आहे. त्यांनी त्यातले 2 पेपर सोडवलेले आहे. तिसरा पेपर समजून सांगितल्यानंतर पीडीएफ मध्ये सोडवेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ पाठवलेले आहे सध्या तरी तुम्ही तुमच्या जवळपास कुठे जर समजा प्रिंट काढू शकत असाल तर काढू शकता. आधी अगदी बारीक प्रिंट आली होती तर नंतर त्याला झूम करून मोठी प्रिंट सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. पीडीएफ मध्ये काढू शकता. किंवा एकत्रित काय करायचं, माझं पार्सल येईपर्यंत म्हणजे हे पुस्तक आणि तुमच्या पुस्तक तर तुम्हाला पाठवलेलं आहे, फक्त पेपर सेट राहिलेला आहे. पेपर सेट दुसऱ्या कुरिअरला तुम्हाला येणार.
कारण की ज्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केलेला आहे त्यांना 2दा तरी कुरिअर करणार आहोत मी. ओके, आतापर्यंत कुरिअर का नाही केलं, कारण की TETच नव्हती. आता TET आलेलं आहे म्हणून तात्काळ करावं लागलं. ठीक आहे, चला आता तुम्हाला कळलं. आणि मला सांगा रे, यासारखा कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला येणार नाही का? आता यायलाच पाहिजे. मी फक्त आणि फक्त मॅथमॅटिक्स TETचं शिकवतो, त्यानंतर टेटचं. नेक्स्ट, एका घड्याळात 9:30 झालेले आहे आणि 10:10 झालेले आहे. या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या मापातील फरक किती? याच्यात एवढं काही इझी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काढत असाल, तुम्ही जर दुसरे स्टुडंट असाल तर तुम्हाला सांगतो माझ्या पद्धतीनेच तुम्ही काढा. तुम्हाला सांगतो की हा जो 9 आहे याला गुणिले 30 करायचं, किती झाले? 270. याचे करायचे निम्मे, किती होते? 15. दूर दूर लिहून घ्यायचे. भांडण झालं त्या दोघांचं, 1 आणि 5चं. नंतर या दोघांपासून तिसरा प्लस होतो. 6 आणि 1 काय झाला? 5 आणि 1 काय झाला? 6 तो मध्ये लिहायचा. 165. हे 165 याच्यामध्ये वजा करायचे. आता 0तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1. 7तून 7 गेले 0 राहिला आणि इथे 1 राहिला. 105 डिग्री येतं 9:30 2 काठ्यामधील अंतर. देन आता 10:10 हा जो 10 आहे याला सुद्धा मल्टिपल बाय 30 करायचं, म्हणजे हे येतात 300. याचे करायचे निम्मे, 0.5 करायचे. काही मुलं फक्त 5 करणार, परंतु 5 न करता 0.5 करायचे, कारण हा 0 आणि 5 म्हणजे 5 होते. किंवा जर तुम्ही 5 केलं तर डबल 5 तुम्ही लक्षात घ्यायचं. याचं याची वजाबाकी जर केली तर काय येतं? तर 245 येते. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1. 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा 1. 245. पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक स्टेप वाढवा लागते. स्टेप फॉरवर्ड, एक स्टेप वाढवा. कारण ही इथं जर समजा 180 डिग्रीपेक्षा जर जास्त आलेला असेल तर त्याला 360 मधून एकदा वजा करायचा आहे. ओके, सो 360 वजा 245 तुम्हाला दिसून येतं. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1. 6तून 5 गेले 1 राहिला आणि इथे 1 राहिला, म्हणजे इथं आलेला आहे 115 डिग्री. 10:10 115 डिग्री येतं आणि 9:30 105 डिग्री येतं. त्यांनी या दोघांच्या कोणातील फरक मीन्स डिफरन्स विचारलेला आहे. तर डिफरन्स तुम्हाला कितीचा येतं? तर बघा 10 डिग्रीचा येतं. म्हणून 4 आन्सर राईट आहे. काय आन्सर राईट आहे? 4 आन्सर राईट आहे. तुमचं काय कमेंट आली? यस, 10 डिग्री बरोबर आहे. टेटचा एक डेमो व्हिडिओ बनवा सर. टेटसाठी तुम्हाला सांगतो, आता तरी मी TETला फोकस केलेला आहे भाऊ. TETचा या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकदम भन्नाट झालं पाहिजे. विद्यार्थ्याला याच महिन्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. पुढच्या महिन्यामध्ये तो सुसाटपणे हर प्रकारचा प्रश्न सोडवला पाहिजे. यासाठी फक्त 5 दिवस यूट्यूबवर देतो. काय म्हटलं मी? फक्त 5 दिवस यूट्यूबवर देतो. देन माझीवाली मुलं वाट पाहतात. माझ्यावाल्या क्लासचे जे स्टुडंट आहे त्यांनाही ॲक्टिव्ह ठेवलेलं आहे मी, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिकवण्यासाठी 5 दिवसानंतर जाणार आहोत. पण त्यांचा क्लास बंद नाही, त्यांचा क्लास असा पडद्याआड बसून मी चालू केलेला आहे. व्हिडिओ शूट करून टाकतो आणि बाकीचं करतो. टेटसाठी आपण नंतर बघूया थोडंसं, टेटचं नोटिफिकेशन वगैरे आल्यानंतर. या ठिकाणी 4था प्रश्न बरोबर आला. या ठिकाणी अगदी स्लोमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहोत, परंतु सेकंड पेपर तुम्हाला ऑनलाईनला सोडवायचा आहे. ओके, यस, ओके.